पुण्याच्या कोरेगाव भीमा येथे 1 तारखेला शौर्य दिन हा उत्साहात साजरा होणार आहे आणि यासाठी जी तयारी आहे ती तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या आलो आहोत कोरेगाव भीमा येथील जो विजय स्तंभ आहे त्या विजय स्तंभाच्या ठिकाणी। या ठिकाणी पाहतो की सध्या 208वा जो शौर्य दिन आहे तो खरं तर या ठिकाणी उत्साहात पार पडायसाठी जी तयारी आहे ती तयारी होताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं की पुणे ग्रामीण असेल किंवा पुणे शहर असेल या ठिकाणच्या दोन्ही ठिकाणचा पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणामध्ये ठेवलेला पाहायला मिळतोय। जवळजवळ 13,000 पेक्षा जास्त अधिक कर्मचारी अधिकारी यामध्ये खरं तर सहभागी होताना पाहायला मिळतात। एकंदरीत वाहनांमध्ये सुद्धा वाहतुकीमध्ये सुद्धा बदल केलेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण की शौर्य दिनानिमित्त देशभरातून अनेक असंख्य भीम अनुयायी खरं तर या ठिकाणी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात। त्यांच्या सुविधांसाठी सुद्धा प्रशासनाची जी तयारी आहे ती खरं तर पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी पाहतो की शौर्य दिनाच्या निमित्ताने जो विजय स्तंभ आहे त्या विजय स्तंभाला तिरंगा जे आर्टिफिशियल फुलं आहेत त्यांनी सजवलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत एकंदरीत आपण पाहतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायी येणार आहे आणि याचमुळे या परिसराची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पोलिसांचा बंदोबस्त असेल किंवा इतर सुखसुविधा असतील त्या सुद्धा या ठिकाणी पुरवलेल्या आपल्याला पाहायला मिळते। आरोग्य विभागाचे अधिकारी असतील त्यासोबत पोलीस असतील, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असेल हे सुद्धा या ठिकाणी तैनात केलेले पाहायला मिळते आणि शौर्य दिन हा उत्साहात पार पडावा यासाठी प्रशासनाची तयारी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरा अभिषेक स्वामी, सुनील टीव्ही 9 मराठी, कोरेगाव भीमा, पुणे।